हरिओम. प्रवचन क्रमांक 28. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 138 ते 145. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 138. ऐशी हे आदी परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागुनिया. अर्जुना, अशा प्रकारे ही आदी अनादी सुरू असलेली परंपरा तुला स्वधर्म रूप यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. 26व्या ओवीचा माऊली येथे संदर्भ देत आहेत. आपण याचे सविस्तर निरूपण 27व्या प्रवचनामध्ये पाहिले. यायोगे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे हे जाणून घ्यायचे. परंतु काही लोक असे आचरण करत नाहीत. त्यांच्याबद्दल माऊली पुढील ओव्यांमध्ये सांगत आहेत. ओवी क्रमांक 139. म्हणूनी समूळ हा उचितू, स्वधर्मरूप क्रतू, नानुष्ठी जो मत्तू लोकी इये. ओवी क्रमांक 140. तो पातकाची राशी, जाण भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. म्हणून जो उन्मत्त या इहलोकी मूलभूत आणि आचरण करावेच अशा योग्य स्वधर्माचे पालन करत नाही, जो दुराचारी वर्तन करून पापांचा ढीग साचवतो, तो या भूमीला भार आहे. त्याची इंद्रिये केवळ वाईट कर्मे करण्यासाठीच वापरली गेली. माऊलींनी येथे फार सौम्य शब्दयोजना केली आहे. माऊली शांत रसप्रिय आहेत. जे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत नाहीत त्यांना माऊली उन्मत्त असे शेलकी विशेषण देत आहेत. म्हणजे स्वतःसह सर्वांच्या कल्याणाकरिता जे करावे असे आहे ते उन्मत्त होऊन मुद्दाम करायचे नाही, जास्त शहाणपणा दाखवायचा. मग यासाठी यमधर्माने शिक्षा ठेवली आहे. मी एका कंपनीमध्ये कामाला गेलो होतो. त्यांचे ऑफिस तळघरात होते. तेथे एक सूचना लिहिली होती, धूम्रपान करू नये. तेथे काही कामानिमित्त 3 अतिशहाणे तेथील अधिकाऱ्यांना भेटायला आले आणि ती पाटी मोठ्या आवाजात वाचून त्या तिघांनीही येथे सिगारेट पेटवल्या. माझ्या पाहण्यात असेच एक उन्मत्त गृहस्थ होते. ते एकादशीला मुद्दाम मांसाहार करत असत. कोणी काही नको असे म्हटले की मुद्दाम करायचे आणि वर फिदी हसायचे. याला आगाऊपणा असे म्हणतात. माऊली म्हणतात, असे दुराचारी असतात आणि ते पापांचा ढीग जमवून नरकामध्ये जागा पक्की करतात. असे या भूमीवर अमुक्त राहून दीर्घ कालावधी वास्तव्य करतात. असे काही कामाचे तर नाहीतच, परंतु वर उपद्रवी मात्र नक्की आहेत. यामुळे ते भूमीवर भार आहेत, नकोसे आहेत. ज्या इंद्रियांनी विश्वकल्याणकारी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे, साक्षात्कारी व्हायचे, दार्शनिक व्हायचे, प्रभू कार्य करायचे, गोरगरिबांची सेवा करायची, त्या हातांनी हे अयोगिक, अनात्म, अनाचारी, अश्लाघ्य कर्म करून पापकर्म मात्र करतात. ओवी क्रमांक 141. ते जन्मकर्म सकळ, अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटळ अकाळींचे. जसे आकाशात अकाली भरून आलेले ढग काहीही उपयोगाचे नसतात, तसेच अर्जुना त्या उन्मत्तांचा जन्म आणि त्याचे कर्म फलधारणा न होता, सृजन न करता पूर्णपणे वाया जाते. नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आकाशात ढग भरून आले आणि त्यांनी जलवृष्टी केली तर ती काय कामाची? उलट अशा अकाली पावसामुळे शेतामधून आलेल्या पिकांचे नुकसान होते. असा पाऊस सृजन तर करत नाहीच, परंतु विध्वंस मात्र नक्की करतो. त्याप्रमाणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म न करणारे जगून काय उपयोग? ते त्यांच्या कुकर्माने मुक्त होणे शक्य नाही, परंतु त्यांच्या अयोगिक कर्मामुळे सृष्टीचे मागील प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे सप्तचक्र बिघडते
आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. ओवी क्रमांक 142. का गळा स्तन अजेचे, तैसे जियाले दैखै तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे, घडे चिना. किंवा ज्याच्याकडून स्वधर्माने आचरण केले जात नाही त्याचे जगणे हे शेळीच्या गळ्याला आलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक, निरुपयोगी आहे. शेळीच्या गळ्याला स्तन येतात, परंतु त्यामधून दूध निघत नाही. यामुळे त्यांचा काही उपयोग नसतो. तसेच काही जण कर्म करताना दिसतात, परंतु ते स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत नाहीत. काहीतरी निराळे काम करत असतात. याचा त्यांचे संचित समाप्त व्हायला काही उपयोग नाही, परंतु त्यांच्या या अयोगिक कर्मामुळे सृष्टीचे अतोनात नुकसान होते. ओवी क्रमांक 143. म्हणवनी ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणे न सांडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. ओवी क्रमांक 144. हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य वोघे आले, मग उचित का आपुले वोसंडावे. म्हणून अर्जुना ऐक, आपला स्वधर्म कधीही सोडू नये. काये वाचे मने भावे या एकमेव स्वधर्माचेच आचरण करावे. आणि असे जर श्रम घ्यायचेच असतील तर स्वतःला उपयुक्त आणि इतरांनाही हितावह असे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे. अन्य काही कर्म करणे म्हणजे निरर्थक श्रम घेणे आहे. म्हणजे स्वार्थासह परमार्थही साध्य होतो. एकदा मानवी देह धारण झाल्यावर त्याच्या ओघाने कर्तव्य कर्म करणे आलेच. असे जर आहे तर मग आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच का करू नये. ओवी क्रमांक 145. परिसपा सव्यसाची, मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची, ते गावडे गा. हे सव्यसाची अर्जुना, 84 लक्ष जीवांचे फेरे घेतल्यानंतर महत्भाग्याने परिसाप्रमाणे असलेला मानवी देह मिळाला असताना जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी, मूर्ख, बेअक्कल आहेत. येथे अर्जुनाला सव्यसाची म्हटले आहे, कारण अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्यबाण मारू शकत होता. माझ्या पाहण्यामध्ये एकजण दोन्हीही हातांनी तितक्याच सहजतेने लिहित असत. सन्माननीय गायक नट राम मराठे दोन्हीही हातांनी तबला वाजवत असत. ही अशी कला विशेष म्हणून सांगितली जाते. याचा अर्थ येथे असा आहे की 84 लक्ष जीवांचे फेरे घेतल्यानंतर महत्भाग्याने परिसाप्रमाणे असलेला मानवी देह मिळाला आहे. फक्त याच देही जीवनमुक्त होण्याची संधी असते. परीस म्हणजे असा एक दगड की ज्याच्यावर लोखंड घासले असता त्या लोखंडाचे सोने होते. जीवाचा भोगांना चटावलेला देह या परीस स्वरूपी मानवी देही सोनेरूपी जीवनमुक्त होऊ शकतो. मानवी देही सर्व 84 लक्ष जन्ममृत्यू या फेऱ्यांचे मुक्त होऊन सोने होऊ शकते. म्हणून या देहाचा सुयोग्य प्रकारे उपयोग करून जीवनमुक्ती प्राप्त करावी असे येथे सांगत आहेत. यासाठी अतिसोपी युक्ती मानवी देहीच वापरता येते आणि ती म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच करणे, अन्य कोणतेही कर्म न करणे. अशा प्रकारे मानवी देही स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच करून देहाचे मुक्तिरूपी सोने करावे. हरिओम.